बरं काही दरवेळेला पैसेच द्यायला पाहिजे असं नाही, हसणं पण देता येतो, फुकट आहे. मग मला नेहमी आश्चर्य वाटतं की आपण दोन मराठी माणसं लिफ्टमध्ये एकत्र आली की ढुंकून एकमेकांकडे बघत नाहीत, आपापल्या मजल्याचं बटन दाबतात आणि मग मजाला काय त्याचे असं म्हणून दोघांच्या चेहऱ्यावर असे भाव असतं की खरंच वर चालले. प्रश्न असा आहे की देणं म्हणजे दरवेळेला वस्तुरूपात रोख रूपामध्ये असायला पाहिजे असं नसतं. नुसतं आनंद देण्याची क्रियासुद्धा व्हायला हरकत नाही, विनामूल्य देता येतो तो आनंद. नुसतं हसायचं एकमेकांकडे बघून काय हरकत आहे, तेही आम्ही करत नाही. त्यामुळे मग जर हसणं पण फुकट असून देता येत नसेल तर मग तुम्ही काय करणार असा प्रश्न पडतो. आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर त्या देण्यामध्ये जी गंमत आहे, इट्स गिवर्स गेन, देणाऱ्याचा फायदा आहे. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तर तुम्ही दिलं तर ते परत येणार आहे तुमच्याकडे. त्यामुळे मला असं वाटतं की वीणातेंचा जो उपक्रम आहे देणे समाजाचे, इथे एकतर तो सगळ्या समाजाला जाणीव करून देतो आणि प्रामुख्यानं माध्यमांनी ह्या उपक्रमाला सगळ्यात जास्त प्रसिद्धी द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये वैयक्तिक कुठल्याही प्रकारचे हेवेदावे आडेवेडे न घेता कार्यक्रमाचं स्वरूप व्यापक आहे. ते भूपरागासारखं चालतं त्यांचं काम, कोणाकडनं पैसे न घेता काम चालतं आहे. भूपरागामध्ये सारे गप तसा साधं पकरेसा, आरोआवरोमध्ये म आणि नी म्हणजे मनी येत नाही. तर ते हे जे भूपरागाचं नातं तयार होतं त्या नात्यानुसार हे व्हायला हरकत नाही. येता जाता ते ना तसं असलं पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटत राहतं की नदी जशी भरून व्हायला लागली की तिचं ध्येय काही किनारे समृद्ध करायचं नसतं, तिचं ध्येय समुद्राला जाऊन मिळायचंच असतं. पण जाता जाता दोन किनारे समृद्ध करायला काय हरकत आहे. मुद्दा आहे तिथे माणूस म्हणून तुमची प्रगल्भता, एनरिचमेंट जे आहे, पर्सनॅलिटी ॲमिलिओरेशन म्हणजे 360 अंशामध्ये माणूस बदलत जातो. आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे दुसऱ्याला देणं. कारण तुम्ही द्यायला लागलात की त्याच्याकडनं काहीतरी शिकायला लागतं. तर तसं शिकणं या ठिकाणी देण्याचं शिकणं.